तसं पाहायला गेलं तर आमच्या सोन्याला एक मोठा आध्यात्मिक इतिहास आहे. गुरु मच्छिंद्रनाथांनी इथे सोन्याची वीट टाकली म्हणून या गावचं नाव सोनई असं पडलं होतं. पण प्रत्यक्षात रूपाने तुम्ही या गावात आला तर तुम्हाला खरंच खूप मोठं सोनं दिसेल. ते सोनं म्हणजे इथं आसपास लावलेली ही सर्वात मोठी झालेली हिरवीगार अशी झाडी, हे आमचं खूप मोठं सोनं आहे. आपण लहानपणापासून ऐकलं असेल की पुस्तक ही चांगले मित्र असतात, पण जे आमच्या गावाने दिलंय आम्हाला किंवा आमच्या ज्या संस्कारांनी दिलं ते पुस्तकांचं याच्यात झाडांचाही खूप मोठा रोल आहे. ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख साहेबांनी आम्हाला हे जे पुस्तकांपासून जी सवय लावली ती पुढेही झाडांवर प्रेम करायला लावली. खरं तर तुम्ही जो परिसर बघताय त्याच्यावर खूपदा बोललं गेलंय, खूपदा लिहिलंय गेलंय, पण हा इतिहास कुणी मिटू शकणार नाही येणाऱ्या 100 पिढ्या. का हा परिसर जेवढा काही निसर्गरम्य आणि जेवढा काही झाडांनी परिपूर्ण झालेला आहे तो फक्त यशवंतराव गडाख साहेब. खरं तर त्या झाडांवर प्रेम करण्याची सवय जशी गडाख साहेबांनी आमच्या सगळ्यांना लावली तीच या संपूर्ण परिसराला आहे. तुम्ही जर घोडेगाववरून येत असाल, घोडेगाववरून सोनईला, तर तुम्हाला जेवढी काही आजूबाजूला झाडं दिसतील किंवा सोनई परिसरात आल्यानंतर जी काही झाडे दिसतील ती प्रत्येक झाड न झाड हे गडाख साहेबांच्या प्रेरणेने लावलेले गेलेले आहे. आणि आजही हवायात देखील गडाख साहेब कधी इकडे आल्यानंतर प्रत्येक झाडावर त्यांचं बारकाईने लक्ष आहे. म्हणजे पुढेही कधी फांदी जरी तुटलेली असली तर त्या फांदीकडे लक्ष असू, त्या झाडाकडे असू, ही झाडाची फांदी का तुटली आणि हे झाड का वाढलं, इथपासून झालेले आमच्यावर संस्कार आहे. हे जे प्रेम लावलं हे झाडांवर करायचं तर ते साहेबांनी, त्यामुळं आज प्रत्येक जणात इथं झाडांविषयी जी आपुलकी आहे ती आपुलकी खूप मोठी आहे. खरं तर हे जे मागे झाड बघताय तुम्ही हे आम्हाला निश्चित खूप वर्षापासून असं आम्ही 7वीला असताना ही झाडं लावली होती. ती झाडं आज मोठी झाल्यानंतर जो आनंद होतो आणि ज्यावेळी या शाळेत येतो आणि त्या शाळेत आल्यानंतर ही ज्यावेळी झाडं बघतो की ती आम्ही लावलेली होती, ती लहानपणीची, ती आजही आमच्यापेक्षाही मोठी झाली आणि येणाऱ्या कित्येक पिढ्या ही अशीच उभी असणार आहे. खरं तर मला तेच वाटतं, भावनिक म्हणूनही एक गोष्ट म्हणतो की झाडं का जपली पाहिजे, झाडं का किती खरंच प्रामाणिक मित्र असतात. आणि आदरणीय यशवंतराव गडाख साहेबांनी घ्या, आमदार शंकरराव गडाख असतील, प्रशांत भाऊ असतील, ह्या दुसऱ्या पिढीनंतर आज तिसरी पिढी उदयनदादा गडाख यांची असेल, तर त्यांनी आज जो हा परिसर जो म्हणजे सुरक्षित केलाय, ही झाडं जपवली. खरं तर याच प्रेरणेने हे गाव उभं राहिलंय आणि ही झाडं तशीच हजारो वर्ष उभी राहू आणि हा आनंद असाच देत राहू असं मला वाटतं.